गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सिरीजचा 15वा दिवस आहे. तर उद्या काय आहे? उद्या संडे आहे. उद्या आपली 100 मार्कांची फुल लेंथ टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे? आतापर्यंत जे 15 दिवसात लेक्चर झाले आहेत त्या लेक्चरवर आधारित आपली टेस्ट असणार आहे. जे मी PDF शेअर केले त्याचे रिव्हिजन करा. जे आपले लेक्चर झालेत 1 ते 15 आजच्या 15 दिवसापर्यंत, तर ते सगळे लेक्चर 1-2x स्पीडने फास्ट बघून काढा, रिव्हिजन करा आणि उद्याची टेस्ट तुम्हाला प्रामाणिकपणे द्यायची आहे, OMR शीटवर द्यायची आहे आणि मेन टाइम लावून द्यायची आहे. आता टेस्ट झाल्यानंतर मी तुम्हाला ॲनालिसिस शीट देईल. त्याचं कसं करायचंय मी आपल्या लेखीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की त्याचं ॲनालिसिस कसं करायचंय, जो प्रश्न चुकलाय तो, पुन्हा तो कशामुळे चुकलाय आणि ते सुधारण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, असं डिटेल ॲनालिसिस करायचंय, तो टॉपिक क्लिअर करायचंय, त्या टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समुद्र किनाऱ्यांना 2025-26 साठी प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पायलट दर्जा प्रदान करण्यात आला आहे? तर तो कोणाला दिला आहे? श्रीवर्धन बीच, नागाव बीच, पारनाका बीच या वरीलपैकी सर्व बीचेसला हा ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेला आहे. आता ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट हे काय आहे? तर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणजे इंटरनॅशनल जो पर्यावरणीय सन्मान असतो, इको लेबल असं म्हणतात, तर त्यांना दिला जातो. म्हणजे जे जगभरातील स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत. ह्या गोष्टींचा विचार करून हे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट दिलं जातं आणि हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण आपल्या महाराष्ट्रातील बरेचसे समुद्रकिनारे हे दूषित झालेले आहेत. तरी पण हे श्रीवर्धन बीच, नागाव बीच आणि पारनाका बीच ह्यांसारख्या बीचेसला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे. मग आता हा दर्जा देताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करतात? कोणकोणत्या करतात? तर पाण्याची स्वच्छता किती आहे? पुन्हा कचरा व्यवस्थापन कसं आहे? आता बहुत करून काय करतात, की समुद्रात कचरा वगैरे फेकतात. तर कचरा व्यवस्थापन तिथलं कसं आहे? त्याची गुणवत्ता किती आहे? पाण्याची गुणवत्ता, सुरक्षा व्यवस्था. काही-काही बीचेस हे सुरक्षित नसतात, बरोबर? मग ते सुरक्षा व्यवस्था कशी आहे? पुन्हा पर्यटक जे येतात, टुरिस्ट येतात, त्यांच्यासाठी सुविधा कशा आहेत? आणि जे पर्यावरण संवर्धन तिथलं कसं केलं आहे? ह्या सर्व गोष्टींचा विचार करून ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट हे दिलं जातं. आता श्रीवर्धन बीच तुम्ही पाहिलाच असेल, खूप सुंदर आहे आणि ह्याला शांत बीच असेही म्हणतात. तर श्रीवर्धन बीच हा कुठं आहे? रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात आहे. नागाव बीच कुठे आहे? तर नागाव बीच हा अलिबाग जवळ आहे. मी अलिबाग बीच पाहिलेला, नागाव बीच पाहिलाय, श्रीवर्धन बीच पाहिलाय आणि पारनाका बीच कुठे आहे? रायगडमध्ये श्रीवर्धन जवळ पारनाका बीच आहे. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट वगैरे, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे, जागतिक विज्ञान दिवस वर्ल्ड सायन्स डे फॉर पीस अँड डेव्हलपमेंट कधी साजरा केला जातो? तर तो 10 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जाईल. हा कोणी सुरू केला? तर युनेस्कोने सुरू केला. कोणत्या साली सुरू केला? तर 2001 पासून हा जागतिक विज्ञान दिवस सेलिब्रेट केला जातो. ह्याचा उद्देश काय आहे? तर विज्ञानाचा वापर हा शांतता आणि विकास आणि समाज कल्याणासाठी करावा, हा संदेश देण्यासाठी हा सेलिब्रेट केला जातो. आता आपण वेगवेगळे डेज सेलिब्रेट करतो, म्हणजे वेटलँड डे, पुन्हा कुटुंब दिवस, हेल्थ डे, पुन्हा आता 1 डिसेंबरला एड्स डे. तर ह्याच्या वेळेस काय करतात, त्याची एक थीम असते. तर त्याप्रमाणे तुम्ही मला काय सांगायचंय, जागतिक विज्ञान दिवसाची थीम काय आहे आणि आपला नॅशनल सायन्स डे कधी सेलिब्रेट केला जातो हे सुद्धा मला सांगायचंय. ठीक आहे, तो तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, कारण त्या दिवशी वेगवेगळे सायन्सचे काय म्हणतात प्रोजेक्ट्स वगैरे आपल्याला करून आणायला सांगायचे शाळेमध्ये, त्यामुळे हे महत्वाचं आहे. आता 1 नोव्हेंबरला काय आहे? तर राज्य पुनर्गठन दिवस, म्हणजेच काय की स्टेट रिऑर्गनायझेशन डे हा 1 नोव्हेंबरला असतो. आणि त्यावेळेस काय झालं की 1 नोव्हेंबर 1956 रोजी भारतात भाषिक आधारावर राज्यांचे पुनर्गठन झाले, म्हणजे भाषांवरून काय झालं, राज्यांचं पुनर्गठन झालं. या दिवशी 14 नोव्हेंबर काय आहे? तर 14 नोव्हेंबर हा बाल दिन आहे, म्हणजेच काय, चिल्ड्रन्स डे, सगळ्यांचा फेवरेट. 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. आता हे सगळे नोव्हेंबर मधले इम्पॉर्टंट डेज आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता आपला पुढचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन के ची कमतरता झाल्यास काय होतं? रक्तस्राव, ॲनिमिया, रिकेट्स, कर. तर हे ऍक्च्युअली स्कर्वी आहे. स्कर्वी हा डिसीज होतो, बरोबर? तर व्हिटॅमिन के ची कमतरता झाल्यावर रक्तस्राव थांबत नाही. व्हिटॅमिन के चा जेव्हा कमतरता निर्माण होते तेव्हा रक्त गोठवण्यासाठी जे आवश्यक असलेले प्रोथ्रोम्बिन
प्रोथ्रोम्बिन नावाचे जे प्रथिन आहे ते तयारच होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की रक्तस्राव थांबत नाही. आता याची कमतरता झाल्यावर काय होतं, जसं मी सांगितलं की जेव्हा जखमा होतात किंवा जेव्हा लागतं वगैरे, कट वगैरे जातो, तेव्हा जेव्हा रक्त जे येत असतं ते थांबतच नाही. ह्याला आणखी नाव काय आहे, तर ह्याला ब्लिडिंग डिसऑर्डर असेही म्हणतात, म्हणजे रक्त न थांबणे. लहान जरी जखम झाली, सुई वगैरे जरी टोचली तरी पण जे रक्त वगैरे येत असतं ते थांबत नाही. आता ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे काय, की ज्यांच्या अंगात हिमोग्लोबिन कमी आहे, रक्त कमी आहे, तेव्हा त्यांना ॲनिमिया होतो. आणि ह्याचं मुख्य कारण काय असतं, जे आपल्या शरीरात आयर्न असतात किंवा व्हिटॅमिन B12 वगैरे, हे फॉलिक ॲसिड वगैरे हे जे असतात, ह्यांची कमतरता निर्माण होते आणि ह्यांच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा रोग होतो. रोग नाहीये तसं, एक प्रकारची कमतरतेचंच हे लक्षण आहे. आता व्हिटॅमिन Kचा ॲनिमियाशी काही थेट संबंध नाही. ठीक आहे. आता ॲनिमिया झाला एखाद्याला किंवा ॲनिमिया डिटेक्ट झाला तर काय होतं, तर थकवा येतो, चक्कर येते, त्वचा फिकट होते. काय-काय जण म्हणतात ना बघा, तू गोरी झाली, ते गोरी नसतं झाले, ते एचबी कमी झालेलं असतं. ठीक आहे. आता पुढे रिकेट्स. रिकेट्स काय आहे, तर हा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आता ह्याच्यामुळे काय होतं, की हाडे काय होतात, मऊ होतात, लवचिक होतात आणि वाकडे होतात. हे रिकेट्सचं लक्षण आहेत आणि हे विशेषतः लहान मुलांमध्ये हे दिसून येतं. आता ह्याच्यामध्ये काय होतात, सांगितलं हाडे वाकडे होतात, सांधे मऊ वगैरे होतात. त्याच्यामुळं असं व्यवस्थित चालता वगैरे येत नाही, हे लहान मुलांमध्ये सापडतं. आता स्कर्वी. स्कर्वी हा डिसीज कशामुळे होतो? स्कर्वी हा डिसीज व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. आता ह्याच्यामध्ये काय होतात, की हिरड्या सुजतात, हिरड्यातून रक्त येतं, त्वचेखाली सूज येतं, निळसर डाग पडतात. हे सगळे काय स्कर्वीची लक्षणं आहेत. आता ह्याचे उदाहरणार्थ काय, की जे दातांच्या आपल्या हिरड्या ज्या असतात ना, तिथे खूप वेदना होतात, रक्त वगैरे येतं. हे सगळ्यात मेन काय म्हणतात सिम्प्टम आहे स्कर्वी डिसीजचं. ठीक आहे. आता तुम्हाला व्हिटॅमिन एच्या कमतरतेने काय होतं, बी, सी, डी, पुन्हा के वगैरे हे सगळं तुम्ही बघून ठेवा. आता पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, तुका म्हणे जो जेवढा जाणे तो तेवढा बोले. या ओळीत काय सांगितलं आहे? तर या ओळीत काय सांगितलं आहे? ज्ञान आणि नम्रतेचा संबंध सांगितलेला आहे. हे बघा, जे साधू संत आहेत ना, त्याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच. हमखास 1 ते 2 मार्काला प्रश्न येतोच आणि हे खूप इम्पोर्टंट आहे. त्यांचे काय-काय विचारलं जातं, त्या संतांचा ग्रंथ विचारला जातो, त्यांचं जन्मस्थान विचारलं जातं, पुन्हा ते देवता कोणत्या देवताशी रिलेटेड आहे ते विचारलं जातं, त्यांची विचारसरणी काय होती, त्यांनी कोणत्या विचारसरणीचा पुरस्कार केला हे विचारलं जातं. ह्या 4 गोष्टी फक्त तुम्ही एका संतावरून लक्षात ठेवल्या ना, तरी खूप मोर दॅन इनफ. त्यांचं जन्मस्थान, पुन्हा ते कोणत्या काळात वगैरे जन्माला आले आणि हे खूप इम्पोर्टंट आहे आणि तुकाराम महाराजांवर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. आता आपलं गणित चालू झालं. गणितामध्ये आज आपण टक्केवारी बघणार आहे. आता टक्केवारीवर शुअर शॉर्ट म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न क्वचितच विचारला जातो. शक्यतो ह्याचा कसा समीकरणमध्ये प्रश्न विचारला जातो. आणखी नफा तोटामध्ये विचारला जातो, मिश्रणमध्ये विचारला जातो, वयामध्ये सुद्धा विचारला जातो. प्रत्येक ह्याच्यामध्ये पुन्हा कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट वगैरे जे आहे आपले म्हणजे चक्रवाढ व्याज, साधे व्याज, सरळ व्याज वगैरे ह्याच्या सगळ्यामध्ये टक्केवारी हा चॅप्टर विचारला जातो आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ह्याचे स्वतःचे प्रश्न असे ह्याच्यातर्फेच विचारले जातात. म्हणजे ह्याच्यावर आपल्या पेपरमध्ये 5 ते 7 मार्क कुठेच गेले नाहीत. 5 ते 7 मार्कावर जवळपास टक्केवारी हा चॅप्टर विचारला जातो. खूप इम्पॉर्टंट आहे. मग आपण ह्याच्यावर एक क्वेश्चन्स बघूया. आपली डिफिकल्टी लेव्हल कशी राहील? ईझी, मॉडरेट आणि हार्ड क्वेश्चन मी जास्त घेतले नाहीत कारण हार्ड क्वेश्चन क्वचितच पोलीस भरतीला विचारतात. चला तर मग आपण टक्केवारीचे प्रश्न सोडवूया. आता आपला पहिला प्रश्न आहे, 40चे 60% हे 55च्या 2/5 पेक्षा कितीने जास्त आहे? आता हे काय केलंय, तुम्हाला शब्दात गुंतवलंय. तुम्ही काय करायचं, ह्याचं समीकरण बनवायचं. 40चे 60% हे 55च्या 2/5 पेक्षा कितीने जास्त आहे? आता आपण हे 2-2 सेपरेट सॉल्व्ह करू. 40चे 60% म्हणजे किती? 24 आणि 55चे 2/5 22. आपल्याला काय विचारलंय? हे जे आहे ते ह्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? 24 वजा 22 बरोबर 2 ने जास्त आहे. 2 हे आपलं उत्तर. तुम्हाला फक्त हे जे आहे ना, खेळलेत ना ते शब्दांमध्ये, ते तुम्ही काय करायचं, सरळ सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं आणि सरळ-सरळ तर आपलं उत्तरच आहे. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न बघूया. जर P हा Q पेक्षा 40% कमी असेल, तर Q हा P पेक्षा किती टक्के जास्त असेल? हे बघा, आपल्याला काय सांगितलंय, P हा Q पेक्षा 40% ने कमी आहे. Qला जर मी 100% मानते,
तर 100च्या 40% कमी म्हणजे 100 मधून 40 गेले, किती राहिले? 60 राहिले. म्हणजे पी किती आहे? 60 आहे. बरोबर? म्हणजे आता आपल्याला काय विचारलंय? तर क्यू हा पी पेक्षा किती टक्के जास्त आहे? आता काही जण म्हणतील की 40% कमी म्हणजे 40% जास्त. असं तुमचं उत्तर चुकेल. कसं आहे बघा. जर मी ह्यांना भाग घालवला, बेत्रिक 6, बेपंचे 10. क्यू हा पी पेक्षा किती टक्के जास्त आहे? 5 वजा 3 छेद. कशावर मोजायचे आपल्याला? 3 वर मोजायचे आणि गुणिले 100 का? तर टक्केवारीमध्ये काढायचं आहे. 5तून 3 गेले 2 छेद 3 गुणिले 100 बरोबर 2 गुणिले 100 200 छेद 3. आता ह्याला काय करायचं? सॉल्व करायचं. 3 सक 3 पाची 15 3 सक 18 राहिले 2 3 सक 18 राहिले 2 म्हणजे 66.666 66.6666 हे असंच चालू राहणार. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 66.66%. समजलं? सोपं आहे. फक्त ते आपल्याला काय करतात? शब्दात फिरवतात. आता हे मी 5 वजा 3 का केलं हे समजलं का? कारण आपल्याला जास्त, कमी असं जेव्हा विचारतात ना, तेव्हा अशा प्रकारे आपल्याला वजाबाकी करायची असते. आता आपण पुढचा प्रश्न बघू. जर x अधिक y च्या 20% हे x वजा y च्या 30% आहे, तर x हा y च्या किती टक्के आहे? सोप्पं आहे. आपल्याला काय करायचंय? सरळ सरळ फक्त मांडून घ्यायचंय. x अधिक y हे ह्याच्या 20% बरोबर x वजा y याच्या 30% आहे. मग आपण काय करू? ह्याला सिम्प्लिफाईड करू. 100ला हे 100 गेले, ह्या शून्यला हा शून्य गेला. आता 2x अधिक 2y बरोबर 3x वजा 3y. आता हा x हा y आपण काय करू? इकडे घेऊन जाऊ आणि हा x आपण इकडे घेऊन जाऊ. 2y अधिक 3y बरोबर 3x वजा 2x. 3 आणि 2 5y बरोबर 3तून 2 गेले, फक्त x सिंगल एक x राहिला. मग जर आपण हे एका खाली घेतले y अपॉन x किती येणार? 1/5. आता आपल्याला काय विचारलं आहे? तर x हा y च्या किती टक्के आहे? x किती आहे? 5. y किती आहे? 1. किती टक्के आहे? तर 500% आहे. आपलं उत्तर आलं 500%. इझिएस्ट मेथड सॉल्व करायची. मग ह्याला तुम्हाला समीकरण वगैरे x वजा y x प्लस y बरोबर 0 बरोबर 0 हे असलं करत बसू नका. हे खूप लेंदी होऊन जाईल. इथं थोडंसं स्मार्टली तुम्ही सॉल्व करा. लवकर उत्तर मिळून जाईल. ठीक आहे? आता आपला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. जर 2023 मध्ये लोकसंख्या 92,610 होती, तर 2020 मध्ये लोकसंख्या किती होती? हे आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो? चक्रवाढ व्याज चक्रवाढ पद्धतीने सोडवू शकतो. कारण 2020 मध्ये जी पण असेल x संख्या ती काय झाली? 5% ने वाढली. बरोबर 105 झाली. 2021 मध्ये ह्याच्यावर पुन्हा 105% वाढली. 2022 मध्ये याच्यावर 105% वाढली. म्हणजे 5% वाढली. हे काय झालं? चक्रवाढ झालं ना. म्हणून आपण काय करू? डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये हे सगळं ठेवून देऊ. आता कसं सोडवायचं? आपली आत्ताची किती आहे लोकसंख्या? 92,610. 2020 मध्ये किती होती? आपल्याला माहिती नाही म्हणून x. 1 अधिक किती टक्क्याने वाढली? 5% वाढली. बरोबर? आणि 2020 पासून 23 पर्यंत म्हणजे किती? 3 वर्ष झाले ना. 20 ते 21, 21 ते 22 आणि 22 ते 23 3 वर्ष. आता फक्त सॉल्व करायचंय. चला मग सॉल्व करूया. 92,610 बरोबर x हे काय होणार? 105 छेद 100 ह्यांचा काय येणार? घन येणार. गुणिले हे 100चा काय आहे? घन आहे. म्हणून 100 गुणिले 100 गुणिले 100. आपण हे नको कट करायला कारण ह्याचं घन नको करायला कारण आपण इथे काय करू शकतो? कटछाट करू शकतो. आता 105 गुणिले 105 गुणिले 105 ह्याच्यामध्ये काय करायचं? कटछाट करायची. 5 दुने 10 5 1 5 5 दुने 10 5 दुने 10 5 दुने 10 हे पण कसं होणार? 5 दुने 10 5 1 5 5 दुने 10. आता 21 21 ने ह्याला भाग घालूया. 21 दुने 42 21 त्रिक 63 21 चौक 84 84 8 86 21 दुने 41 21 त्रिक 63 21 चौक 84 86 मधून 84 गेले किती राहिले? 21 म्हणजे 21 1 21.
आता 441 आलं. 441 काय आहे? 21चा वर्ग आहे आणि ह्या 21ला हा 21 गेला. किती राहिलं? तर 20 गुणिले 20 गुणिले 20. किती आलं? 2 दुणे 4 दुणे 8 आणि हे पुढचे 3 शून्य. आपलं उत्तर आलं 3 शून्य आणि हा जो एक शून्य आहे तो शून्य इथे. कळलं? आता हे मला कसं कळलं? मी ऑप्शन बघितलं म्हणून कळलं. पण जर इथं ऑप्शनमध्ये जर 8,000 असतं तर मी तिथं क्लिक केलं असतं. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायचं जेव्हा असे किचकट गणित येतात तेव्हा. ठीक आहे? आता हे तर 8,000 आले, पण हे जे वरचे शून्य राहिले होते गुणिले 10 ते मिळून काय झालं? 80,000 झालं. म्हणून आपलं उत्तर आलं 80,000. जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता, पण हे अशा पद्धतीने गणितं सोडवायची आहेत. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न बघूया. मिश्रण प्रकरणात टक्केवारी कशी वापरली जाते ते बघूया. 60 लिटर मीठ आणि पाण्याच्या द्रावणात 30% मीठ आहे. द्रावण गरम करून किती लिटर पाण्याची वाफ करावी म्हणजे मिठाचे प्रमाण 40% होईल. हे बघा 60 लिटरचं मिश्रण आहे, बरोबर? मीठ आणि पाणी कसं आहे? मीठ हे 30% आहे म्हणजे पाणी किती झालं? 70%. हे दोन मिळून 100% होणार, बरोबर? मग आता हे 30% आहे, हे 70% आहे. 60च्या 30% किती झाले? साहित्रिक 18. 60च्या 70% किती झाले? 6 सत्ता 42 आणि ह्या दोघांची बेरीज 60 आली, बरोबर? म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता पुढे काय करायचंय? मी काय करते? इथे मीठ आणि पाणी ह्यांचं काय करते? गुणोत्तर लिहून घेते. 18 आणि 42. आपल्याला काय विचारलंय की किती लिटर पाण्याची वाफ करावी लागेल? वाफ करावी लागेल म्हणजे आपल्याला ते काय करायला लागेल? मायनस करायला लागेल. तेव्हा वाफ होईल ना? पाणी काढून घ्यायला लागेल, तेव्हाच वाफ होईल. मग आणि मिठाचे प्रमाण 40% होईल. 40%. जर 40% मिठाचं प्रमाण झालं तर पाण्याचं प्रमाण किती होणार? 60%. बरोबर? आता आपल्याला काय करायचंय? मी शून्याला शून्य कॅन्सल केला आणि आता सॉल्व करायचं आहे. 18 आणि 6 ला गुणायचं आणि 42 वजा 6 ह्याला 4 ने गुणायचं. डायरेक्ट आपलं उत्तर येणार. आता 18 18 पंचनव्वद 18 108 बरोबर. 4 दुणे 8 4 चोक 16 वजा 4x. आता हे 4x मी इकडे घेऊन जाते कारण इथे मायनस आहे, इथे आलं प्लस होईल आणि 108 इथे घेऊन जाते आणि 168 मधून 108 मायनस केले तर किती येतात? 60 येतात. बरोबर ना? 168 वजा 108 0 6 60 आले. मग काय करणार इथे? इथे लिहिते मी x बरोबर 60 भागिले 4. x ची किंमत किती आली? 6 1 4 1 4 4 पंचे 20 म्हणजे 15 लिटर पाण्याची जेव्हा वाफ कराल तेव्हा खाली मिठाचे प्रमाण 40% राहील. म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 2 15 लिटर. चला पुढचा प्रश्न बघू. आता आपलं सुरू झालं सर्वनाम मराठी. मी तुम्हाला सर्वनामाचं थोडंसं बेसिक सांगते, लगेच आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करू. सर्वनाम ह्याच्यावर असं डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारत नाही की ह्याच्यातलं सर्वनाम काय, त्याच्यातलं सर्वनाम काय. सर्वनामाचे जे प्रकार आहेत त्याच्यामधून प्रश्न विचारला जातो. आता सर्वनाम म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे की नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणतात सर्वनाम. आता सर्वनामाचे प्रकार किती आहेत? तर सर्वनामाचे प्रकार आहेत 6. कोणकोणते? पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचा आहे आत्मवाचक सर्वनाम. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये मोरा वाळंबेने वेगळं सांगितलं आहे. आणखी जे व्याकरणकार होते त्यांनी प्रत्येकाने स्वतःची थिअरी मांडली आहे. त्यांच्यानुसार सर्वनाम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता हे 6 प्रकार आहेत, पण एकूण सर्वनाम किती आहेत? एकूण सर्वनाम हे 9 आहेत. लक्षात ठेवा, प्रकार वेगळे आणि एकूण सर्वनाम वेगळे. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? की पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा 3 प्रकार येतात. कुठला? प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता ह्याच्या डिटेल मी इतकं काय सांगत नाही. तुम्ही हे पुस्तकातून हा सर्वनाम चॅप्टर पूर्ण तोंडपाठ करून घ्या. दर्शक सर्वनामामध्ये काय येतं? हा, ही, ह्या, तो, ती, त्या वगैरे. संबंधीमध्ये काय येतं? जो, जी, जे, ज्या. प्रश्नार्थकमध्ये काय येतं? कोण, काय, कोणास. सामान्य किंवा अनिश्चितमध्ये काय येतं? तिथे सुद्धा कोण काय येतं. पण कोण काय हे कशावर असतं की ते प्रश्न विचारत नाही, ते एखाद्या नामासाठी वापरले जातात आणि ते कोणत्या नामासाठी आहेत ते सांगता येत नाही. म्हणजे कोण ही गर्दी, कोणी यावे आणि टमकी काय म्हणतात ते टिकली वाजून जावे वगैरे, हे झालं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आणि आत्मवाचक म्हणजे काय? मी, आम्ही, आपण,
नीज वगैरे हे झालं आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे, हे झालं सर्वनामचं बेसिक. आता आपण प्रश्न सोडवूया. आपला पहिला प्रश्न आहे, पक्षी नीज बाळासह बागडतो. ह्या वाक्यातील नीज या शब्दाचा प्रकार ओळखा. नीज मी आता सांगितलं काय आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे. सर्वनाम तर आहेच, पण त्यातलं काय आहे, आत्मवाचक सर्वनाम. जेव्हा आपण स्वतःहून एखादी गोष्ट करतो आणि ते वाक्यात दाखवतो तेव्हा असतं आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे, आपला पुढचा प्रश्न आहे, ज्याने करावे त्याने भरावे. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. ज्याने त्याने हे काय झालं, तर ते झालं संबंधी सर्वनाम. जो तो, ज्याला त्याला हे जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते असतं संबंधी सर्वनाम. दर्शक सर्वनाम काय आहे, की हा बघा पक्षी, तो बघा पक्षी, हे झालं दर्शक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, की जेव्हा कोण, काय, कोणास असे सर्वनाम येतात तेव्हा प्रश्नार्थक सर्वनाम असतात. म्हणजे काय मुलगा आहे हा, ते काय झालं प्रश्नार्थक सर्वनाम. पण शेवटी काय असतं, एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. आत्मवाचक म्हणजे आता सांगितलं मी, आपण, आम्ही, पुन्हा नीज, आपणहून वगैरे हे काय आहेत, आत्मवाचक सर्वनाम आहेत. आता पुढचा प्रश्न बघू. मराठीत मूळ सर्वनामे 9 नाही, ऍक्च्युली हे 9 असून त्यापैकी किती सर्वनामे लिंगानुसार बदलतात. आता जर तुम्ही फक्त कशाला काय म्हणतात हे जर पाठ केलं आणि तुम्हाला जर असा प्रश्न विचारला तर, आणि हा प्रश्न विचारला गेला आहे, मराठीत मूळ सर्वनामे 9 आहेत, पण लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत, तर ती आहेत 3. कोणकोणती, तर तो, ती, ते, तो, ती, ते, हा, ही, हे आणि जो, जी, जे. हे लिंगानुसार बदलणारे 3 सर्वनाम आहेत. म्हणजे हा 1 सेट, हा 2 सेट आणि हा 3 सेट. आणि वचनानुसार कोणते बदलतात, तर वचनानुसार बदलतात 5. कोणकोणते, मीला आपण काय म्हणतो, आम्ही, जेव्हा अनेक वचन असेल तेव्हा. पुन्हा तू असाल तर तुम्ही, बरोबर. तो, ती, ते असेल तर काय म्हणतो आपण, त्या म्हणतो ना, त्यांना आपण आदरार्थी बोलवतो. किंवा खूप जण असेल तर अनेक वचनी त्या. पुन्हा हा, ही, ह्याला ह्या म्हणतो आपण. जो, जी, जेला काय म्हणतो, ज्या. अशा प्रकारे वचनानुसार 5 बदलतात, लिंगानुसार 3 बदलतात. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते आहेत. निश्चित आत्मवाचक सर्वनाम हे निज आहे. आम्ही म्हणजे काय, आम्ही तर आहेच, पण ते निश्चित आहे का, नाही. ते तर नाहीच. आणि आपण, हे बघा, आपण हे 2 अर्थाने वापरलं जातं. कुठे कुठे, आत्मवाचक मध्ये सुद्धा वापरलं जातं आणि आणखी कोणत्या ठिकाणी वापरलं जातं, तर आपण, स्वतः वगैरे हे काय म्हणतात, पुरुषवाचक मध्ये पण वापरलं जातं. पण पुरुषवाचक मध्ये आपण आलात आनंद झाला, आपण आलात आनंद झाला, हे झालं पुरुषवाचक मध्ये. पण आत्मवाचक मध्ये आपण सहलीला जाऊया, त्या वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार आत्मवाचक सर्वनाम बदलतं आणि पुरुषवाचक सर्वनाम बदलतं. आलं लक्षात. हे मी मुद्दाम घेतलं का, तर तुम्हाला एक एक्सप्लेन करता यावं. कारण काही परत मुलं म्हणतील की मॅडम आपण तर हे ह्याच्यात आहे, प्रथम पुरुष मध्ये आहे किंवा पुरुषवाचक मध्ये आहे, मग तुम्ही आत्मवाचक कसं म्हणता, किंवा आत्मवाचक आहे पुरुषवाचक कसं म्हणता. त्यांच्यासाठी कॉन्टेक्स्ट नुसार प्रत्येक शब्दाचा अर्थ बदलतो आणि व्याकरणाला न्यूमरस एक्सेप्शन आहेत, म्हणजे खूप सारे अपवाद आहेत, त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. ठीक आहे, व्याकरणकारांनी काहीतरी अभ्यास करून ते बनवलेलं आहे. चला आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न ह्याच्यामध्ये तुमचं सगळंच क्लिअर होईल. सर्वनामे व त्यांचा प्रकार, त्यांच्या योग्य जोड्या लावा. मी शिक्षक आहे, मी स्वतःबद्दल सांगतोय, म्हणजे ते काय झालं, पुरुषवाचक सर्वनाम. कोण आहे रे तिकडे, कोण आहे रे तिकडे, हे काय आहे, प्रश्नार्थक आहे. प्रश्नार्थक. कोण ही गर्दी, कोण ही गर्दी काय, अनिश्चित आहे. कोण हे गर्दी, कोणाबद्दल विचारले हे तर माहितीच नाही, अनिश्चित आहे. जे चकाकते ते सर्व सोने नसते, हे काय, संबंध, जे ते, बरोबर ना. म्हणून आपलं उत्तर आलं पहिल्याचं 2 कुठे आहे, इथे आणि इथे. पचं 1 कुठे आहे, इथे आणि इथे. कचं 4 म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक ए. आता पुढचा प्रश्न आहे तर्क व अनुमान. हे बघा, ह्याच्या अगोदर जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर त्याच्यामध्ये तर्क व अनुमान इंग्लिशमध्ये ह्याला सिलॉजिझम असे म्हणतात. जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांच्यासाठी मी सांगते, ह्याला सिलॉजिझम असे म्हणतात. तर हे अगोदर परीक्षेमध्ये विचारत नव्हते, पण मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका मी पाहिल्या तर त्याच्यामध्ये ह्याच्यावर इतके सारे प्रश्न आहेत आणि ते थोडेसे खूप सोपे आहेत, सिंपल आहेत, एकदम इझी लेवलचे आहेत. पण
जसं जसं आता पुढचे वर्ष येतील तसं तसं ह्याची पण डिफिकल्टी लेवल वाढू शकते. म्हणून मी हा प्रश्न म्हणजे हा टॉपिक घेतलेला आहे आणि हा कशा पद्धतीने सोडवायचा हे मी तुम्हाला सांगते. त्याच्या अगोदर आपले नियम आहेत. तर्क व अनुमानमध्ये कोणतेही गोष्ट देऊ द्या, म्हणजे गाढव उंट आहे, उंट पक्षी आहे, जे देतात ना ते खरं मानायचं. आपल्याला काय करायचंय, जे फक्त आज्ञा दिली आहे, जे विधान दिलेत ते काय करायचं, फॉलो करायचं. गाढव उंट कसा, उंट गाढव कसा असं विचारायचं नाही. जे दिलंय ते फॉलो करायचं आणि जे आपल्या नजरेला, जे आपले निष्कर्ष दिले असतात, तर त्या निष्कर्षमध्ये जे पण आपल्या नजरेला जे दिसतंय त्याला हो म्हणायचं आणि जे दिसत नाही त्याला नाही म्हणायचं. सर्व राजे सैनिक आहेत. सर्व राजे हे काय आहेत, सैनिक आहेत आणि एकही सैनिक नागरिक नाही. एकही सैनिक नागरिक नाही. मग मी नागरिकला एक चिन्ह देणार आणि हे काय करणार, असं करणार. मग आता तुम्हाला काय कळलं, जर एकही सैनिक नागरिक नाही तर मग जे आतले जे राजे आहेत ते सुद्धा काय असणार आहेत, नागरिक नसणार आहे. कारण सर्व राजे सैनिक आहेत. इथं ह्याची बाउंड्री आहे आणि ह्या बाउंड्रीला नागरिक नाहीये, मग हा राजा तर बाहेर जाऊच शकत नाही. समजलं? आता आपण निष्कर्ष काढूया. एकही राजा नागरिक नाही. बरोबर. मी आत्ताच सांगितलं, जसा राजा आतमध्ये लॉक केलाय, त्याला नागरिकांचा काही संबंध नाही. त्याला इथे मध्ये बॉर्डर आहे. म्हणून हे काय आलं, बरोबर आलं. एकही नागरिक, काही नागरिक सैनिक आहेत. हे बघा, जर एकही सैनिक नागरिक नाही, तर काही नागरिक सैनिक असू शकतात का? नाही असू शकत ना. जर सैनिकनेच काय केलंय, बाउंड्री आखलीये, आम्ही तिकडे येणार नाही, तुम्ही इकडे यायचं नाही. मग काही नागरिक सैनिक असू शकतात का? तर नाही असू शकत. म्हणून आपलं उत्तर काय येणार, फक्त निष्कर्ष 1. पुढचा प्रश्न बघूया. काही गाड्या स्कूटर आहेत. काही गाड्या काय आहेत, स्कूटर आहेत. बरोबर. एकही स्कूटर सायकल नाही. एकही स्कूटर सायकल नाही. आता इथं काय दिलंय, स्कूटर बद्दल दिलंय, पण गाड्या सायकल होऊ शकतात. होऊ शकतात. जर मी इथं असं लिहिलं, इथं काय केलं, इथं सायकल काढली आणि काय म्हणलं की एकही स्कूटर सायकल नाही. ठीक आहे, मी तुझ्या हद्दीत आलोच नाही, पण मी गाड्यांच्या हद्दीत येऊ शकतो, येऊ शकतो, शक्यता आहे. ठीक आहे. मग ह्याचं कसं होणार, काही गाड्या काय आहेत, स्कूटर आहेत आणि एकही स्कूटर सायकल नाही. मग आपले निष्कर्ष काय आहेत, काही गाड्या सायकल नाहीत. नाही ना, मी आता सांगितलं, ह्या सायकल इथं येऊ शकतात, येऊ शकतात ना. नाही असं नाही. मग काय येणार, हे ऑप्शन काय येणार, चुकीचं येणार. कारण आपल्या गाड्या आणि सायकलचा काही संबंधच इथं सांगितलेला नाही. त्याच्यामुळे आपण ते काही मानू शकत नाही ना. काही गाड्या सायकल असू पण शकतात, नसू पण शकतात. म्हणून हे काय येणार, चुकीचं येणार. एकही गाडी सायकल नाही. एकही गाडी सायकल नाही, ते पण आपण सांगू शकत नाही. असूही शकतात, नसूही शकतात. म्हणून आपलं उत्तर काय येणार, काही गाड्या सायकल नाहीत, रॉंग. एकही गाडी सायकल नाही, रॉंग. मग हे काय झालं, कुठल्या प्रकारचं उदाहरण झालं, तर आता हे कसं सोडवायचं, आपण निष्कर्ष बघू. काही गाड्या सायकल नाहीत. काही गाड्या सायकल नाहीत. बरोबर. का? कारण ह्या काही गाड्या काय आहेत, स्कूटर आहेत आणि काही स्कूटर काय आहेत, सायकल नाही. मग ह्या ज्या काही आहेत ना, हा जो भाग जो स्कूटरचा आहे, तो सायकल नाहीये ना. म्हणून काय झालं, हे बरोबर झालं. एकही गाडी सायकल नाही. ह्याच्याबद्दल तर आपल्याला काही सांगितलंच नाही. ह्याचा तर आपल्याला काही संबंधच दिला नाही. मग हे आपण काय करतो, आपल्याला तर माहीतच नाही. म्हणून काय झालं, रॉंग. मग आपलं उत्तर काय येणार, फक्त निष्कर्ष 1 बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. काही जहाजे हे काय आहेत, बोटी आहेत आणि सर्व बोटी काय आहेत, पाणबुड्या आहेत. पण काही पाणबुड्या नौका आहेत. काही पाणबुड्या नौका आहेत. हा थोडासा लेंदी प्रश्न आहे. जसं मी सांगितलं की जसे दिवस जसं वर्ष पुढे जातील तशी डिफिकल्टी लेवल वाढू शकते. म्हणून मी हा एक फॉर एक्झाम्पल प्रश्न घेतला. आता आपण बघूया, काही नौका बोटी आहेत. काही नौका बोटी आहेत. आपल्याला तसं काही दिलेलं नाही म्हणून रॉंग. काही पाणबुड्या ह्या नौका असतात. बरोबर ना, आहेतच म्हणून हे बरोबर. काही पाणबुड्या हे जहाजे असतात. बरोबर ना, इथं आहे, बरोबर. काही नौका जहाजे असतात. ह्यांचा असा काही परस्पर संबंध आपल्याला डायरेक्ट काही दिलेला नाही. म्हणून हे काय येणार, चूक. आपलं उत्तर काय आलं, 2 आणि 3 बरोबर. फक्त अनुसरण करतात. आता पुढचा प्रश्न बघूया. बहुतेक सीपीयू कीबोर्ड आहेत. बहुतेक सीपीयू म्हणजे काय, बहुतेक 50%, 70%, 90%, 99% हे काय असतं, काही असतं. ठीक आहे. बहुतेक सीपीयू हे काय आहेत, कीबोर्ड आहेत. कीबोर्ड. आणि कोणताही कीबोर्ड माऊस नसतो. म्हणजे कोणताही कीबोर्ड काय असणार, माऊस नसणार. सर्व माऊस सीपीयू असतात. सर्व माऊस काय आहेत, सीपीयू आहेत. मग आपण निष्कर्ष बघूया.
काही कीबोर्ड सीपीयू असतात, काही कीबोर्ड हे सीपीयू असतात. आहेत ना? हे काय? मग हे काय आलं? बरोबर. सर्व सीपीयू हे माऊस असतात. नाही, ते तर शक्य नाही. कारण काही कीबोर्डचा भाग माऊस नाहीये आणि काही कीबोर्डचा भाग हा सीपीयू आहे. मग सर्व सीपीयू माऊस कसा असू शकतो? नाही असू शकत. कोणताही माऊस कीबोर्ड नाही. बरोबर. कारण त्यांनी दिलंच आहे ना, कोणताही कीबोर्ड माऊस नाही, म्हणजे कोणताच माऊस कीबोर्ड नाही. आणि काही माऊस हे कीबोर्ड असतात. काही माऊस हे काय कीबोर्ड असतात. नाही. कोणता माऊस कीबोर्ड नाही म्हणल्यावर काहीतरी कशाला येईल, बरोबर? मग आपलं उत्तर काय आलं? फक्त 1 आणि 3. फक्त हे आहे. हे मी नाहीये बरं का, हे आय आहे. म्हणजे फक्त पहिला आणि तिसरा अनुकरण करतो. ठीक आहे? तर हे आलं ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झालेला आहे. आता हे तुम्हाला ज्यांनी हे पहिल्यांदा पाहिलं असेल ना, ह्यांना थोडंसं अवघड वाटलं असेल. ह्याची प्रॅक्टिस करा. खूप इंटरेस्टिंग आहे. माझे तर असे पूर्ण जे आपले A4 साइज पेजेस असतात ना, ते असे गोल, 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 गोल ह्याने भरलेले असायचे आणि मम्मी मला म्हणायची, की "रांगोळ्या काढती काय?" अशा प्रकारे तुम्ही पण अभ्यास करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.